भाग 2 सेमिस्टर 3 पेपर नंबर 3 आधुनिक युरोपचा इतिहास याविषयी मी तुम्हाला याच्या सिलेबसविषयी आज मी माहिती देणार आहे. मॉड्यूल फर्स्टमध्ये फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये फ्रान्समध्ये घडून आली. या क्रांतीची जी प्रमुख कारणे होती, त्याचं स्वरूप काय होतं, त्याचे परिणाम काय होते, तर त्याची चर्चा या फर्स्ट मॉड्यूलमध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर सेकंड मॉड्यूल आहे ते म्हणजे नेपोलियन बोनापार्ट व मेटरनिक युग. नेपोलियनचा उदय आणि त्यानं फ्रान्समध्ये केलेल्या सुधारणा, फ्रान्सला वैभवतेच्या शिखरावर नेण्याचा त्यानं केलेला जो प्रयत्न आहे, त्याचे नेत्रदीपक विजय आहेत, त्याचं व्यापार बहिष्कार धोरण असेल, त्यानंतर नेपोलियनच्या ऱ्हासाची कारणे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मेटरनिक याचं जीवन कार्य याचा आपण आढावा घेणार आहोत. मेटरनिकने युरोपावरती प्रतिगामी राजवट राबवण्याचा प्रयत्न केला. युरोपामध्ये जैसे ती परिस्थिती निर्माण केली. व्हिएन्ना काँग्रेसची सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली होती. त्यातूनच त्यांनी संयुक्त युरोपची स्थापना केली. ही माहिती आपण या टॉपिकमधून बघणार आहोत. थर्ड मॉड्यूल आहे ते म्हणजे इटलीचं एकीकरण. मॅझनी, काहूर, गॅरिबाल्डी यांच्या नेतृत्वाखाली इटलीचं एकीकरण पूर्ण झालं. इटलीच्या एकीकरणाचं स्वरूप कसं होतं, त्याची व्याप्ती काय आणि त्याचं महत्त्व काय, याची चर्चा या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये करणार आहे. त्यानंतर चौथं मॉड्यूल आहे ते म्हणजे जर्मनीचं एकीकरण. बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली जर्मनीचं एकीकरण झालं. जर्मनीच्या एकीकरणाचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्त्व कशा पद्धतीचं होतं. 1871 इटली व जर्मनी या दोन नवीन राष्ट्रांचा उदय कशा पद्धतीने झाला, हे आपण मॉड्यूल 3 आणि 4 या टॉपिकमधून बघणार आहोत. आणि यातूनच युरोपमध्ये हुकुमशाही कशा पद्धतीने निर्माण झाली आणि मग पहिल्या महायुद्धाकडे संपूर्ण जग कशा पद्धतीनं ओढलं गेलं, याची माहिती आपण त्यानंतरच्या फोर्थ सेमिस्टरमध्ये आपण बघणार आहोत. तर पहिला मॉड्यूल आहे ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. जगाच्या इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या ज्या क्रांत्या होऊन गेल्या, त्यामध्ये इंग्लंडची राज्यक्रांती आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांती आहे. अमेरिकन राज्यक्रांती आहे. फ्रान्समध्ये घडून आलेली फ्रेंच राज्यक्रांती आहे. या क्रांत्या 18व्या शतकामध्ये झाल्या, म्हणून 18वे शतक हे क्रांतीचं शतक म्हणून ओळखलं जातं. फ्रेंच राज्यक्रांती 1789 साली झाली. हे वर्ष मानवजातीच्या इतिहासात क्रांतिकारक समजलं जातं, कारण या क्रांतीने जुन्या कल्पना, रूढी, परंपरा, राजकीय, सामाजिक, आर्थिक विषमता, अनियंत्रित राजेशाही, धर्मसत्तेचा प्रभाव या सगळ्या गोष्टींना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. जनतेचं सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच नवसमाजाची निर्मिती केली. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व ही महान तत्त्व जगाला दिली. त्यामुळे जगाचा चेहरामोहराच बदलून गेला. कला, विद्या, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि युरोपामध्ये एका नवीन पर्वाला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. अन्यायाने त्रस्त झालेल्या कोणत्याही समाजाला क्रांतिकरणाचा आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे, हे या क्रांतीने दाखवून देण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध विचारवंत क्रोपटकिन या क्रांतीबद्दल उद्गार काढतात की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये केवळ बंदुकीचेच युद्ध झाले नाही, तर विचारांचे सुद्धा तुंबळ अशा प्रकारचं युद्ध झाले होते.
या क्रांतीचे परिणाम फ्रान्सपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगावरती या क्रांतीचे परिणाम झालेले आपल्याला बघायला मिळतात. राजा हा ईश्वराचा अंश नसून तो जनतेचा सेवक आहे, हे या क्रांतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. राजा जनतेचे कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याला सिंहासनावरून खाली खेचण्याचा अधिकार हा जनतेचा आहे, हे या क्रांतीने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ही क्रांती जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ठरली. राजाविरहित राज्य चालवू शकते हा संदेश या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्याने फ्रान्समध्ये ही फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैचारिक कारणे महत्त्वाची ठरली गेली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणांची चर्चा करत असताना पहिलं कारण आहे ते म्हणजे राजकीय कारण. बुर्बॉन घराण्याची जुलमी राजवट हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं या क्रांतीचं कारण आहे. इसवी सन 1553 ते 1793 या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 250 वर्ष या घराण्याने फ्रान्सवरती अधिराज्य गाजवले. या घराण्यातील पहिल्या 3 राज्यकर्त्यांनी फ्रान्सची शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यानंतर आलेले जे राज्यकर्ते होते ते अतिशय जुलमी, त्याच पद्धतीने युद्धखोर वृत्तीचे असल्यामुळे फ्रान्समध्ये त्यांच्या धोरणामुळे क्रांतीचा उद्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतो. फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे बघत असताना पहिलं कारण आहे ते म्हणजे दैवी वरदानाचा सिद्धांत. मध्ययुगीन कालखंडामध्येच फ्रान्समध्ये किंवा युरोपामध्ये राजेशाही उदयास आलेली होती. राजा स्वतःला ईश्वराचा अंश, ईश्वराचा प्रेषित समजत असायचा. परमेश्वरानेच आपल्याला पृथ्वी तलावरती राज्यकारभार करण्यासाठी पाठवलेला आहे असं तो समजत असायचा. धर्माचा पगडा जनतेवरती असल्यामुळे जनतेलाही हे मनोमन पटत असायचे. राजाला जर विरोध केला तर आपल्याला फार मोठे पाप लागते आणि अशा प्रकारची भावना जनतेची होती. म्हणून जनता राजाच्या गैरकृत्याला पांघरून घालत होती. थोडक्यात दैवी वरदानाचा सिद्धांत, सत्तेची मक्तेदारी, प्रथा, परंपरा यामुळे जनता यामध्ये भरडून गेलेली होती. सातत्याने राजाच्या अविचारी अशा प्रकारच्या या धोरणामुळे जनतेमध्ये प्रचंड अशा प्रकारचा प्रक्षोभ निर्माण झालेला होता आणि जनता क्रांतीला उद्युक्त झालेली होती. दुसरं या क्रांतीचं कारण आहे ते म्हणजे अनियंत्रित राजेशाही. फ्रान्समध्ये बुर्बॉन घराण्याची अनियंत्रित राजेशाही होती किंवा सत्ता होती. हे राजे जुलमी, अत्याचारी, पक्षपात करणारे, अन्यायी कायदे करणारे, प्रजेला महत्त्व न देणारे अशा प्रकारचे होते. आपल्या इच्छेला किंवा मन मानेल तशा पद्धतीने कारभार करणारे होते. त्याच पद्धतीने फ्रान्समधला असलेला जो वरिष्ठ वर्ग होता तो सुखविलासामध्ये दंग होता. सर्वसामान्य प्रजा मात्र अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते. त्यांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या आणि या सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या अशा प्रकारचे कर भरावे लागत होते. जनतेला भाषण स्वातंत्र्य नव्हते. जनता अन्यायाखाली पिचली होती आणि त्यामुळे फ्रेंच लोकांच्या मध्ये बुर्बॉन घराण्याविषयी असंतोष पसरलेला होता. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 15वा लुई. वयाने अतिशय लहान, अविचारी, चैनी, व्यसनी आणि दुराचारी अशा प्रकारचा हा राजा होता. त्याच्या काळात फ्रान्सची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली होती. राजाने जनतेवरती कर बसवून पैसा गोळा केलेला होता. राजाला या काळामध्ये काही वेळेला राष्ट्रीय कर्जसुद्धा घ्यावे लागलेले होते. राजाचे राज्यकारभारामध्ये अजिबात लक्ष नव्हते.
त्याच्या कारकिर्दीमध्ये फ्रान्समध्ये असंतोष निर्माण झाला व जनतेने न्याय मिळवण्यासाठी क्रांतीचा मार्ग धरलेला होता. चौथं कारण आहे तो म्हणजे 16वा लुई 1774 तर ते 1793 या काळामध्ये हा फ्रान्सचा राजा होता. तो राज्यकारभारात त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तो सुद्धा चैनी विलासी व्यसनी आणि चंचल स्वभावाचा होता. कुलपे दुरुस्त करण्याचा त्याला छंद होता. राजा प्रजेवर जुलूम करणारा अशा प्रकारचा होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजा राणीच्या वर्चस्वाखाली होता. राणी आणि तिच्या सल्लागाराने राजाला चुकीचे सल्ले दिलेले होते आणि त्यामुळे त्याला राज्यकारभारामध्ये कोणत्याही सुधारणा करता आल्या नव्हत्या. त्याच्या काळामध्ये राज्यकारभारामध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला होता आणि त्यामुळे क्रांतीला उद्युक्त अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यानंतर 5वं कारण आहे राणी मेरी अँटोनाईट. 16व्या लुईची पत्नी ही राणी मेरी अँटोनाईट ही होती. ऑस्ट्रियाची महाराणी मेरिया थेरेसा हिची ती मुलगी होती. फ्रान्स आणि ऑस्ट्रिया या 2 देशामध्ये राजकीय संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित व्हावेत आणि असा हा लग्नाचा उद्देश होता. मेरी अँटोनाईट ही अत्यंत सुंदर होती. त्याचप्रमाणे ती धूर्त, अतिशय कपटी, हलक्या कानाची, चंचल स्वभावाची, बुद्धिमान, अहंकारी, मत्सरी, विलासी, खर्चिक, तापट आणि भपकेबाज व राजकारणाची आवड असलेली होती आणि त्यामुळे ती आपल्या पतीवरती प्रभुत्व गाजवत होती. योग्य अयोग्य याचा विचार न करणारी अशा प्रकारची होती. ढोंगी आणि विलासी धर्मगुरूंचा तिच्यावरती खूप प्रभाव होता. राज्यकारभारामध्ये सातत्याने ती हस्तक्षेप करत होती. ती उधळपट्टी करणारी अशा प्रकारची होती. तिच्या चैनी आणि विलासी वृत्तीमुळे फ्रान्सचा खजिना रिकामा झालेला होता आणि म्हणून युरोपच्या इतिहासामध्ये तिला तुटीची राणी अशा पद्धतीने म्हटले जात होते. फ्रान्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना तिने आपला उधळेपणा कमी केला नाही. ही राणी फ्रान्सच्या लोकांमध्ये समरस झाली नाही. त्यामुळे फ्रेंच जनता तिचा तिरस्कार करू लागलेली होती. 6वं कारण आहे ते म्हणजे भ्रष्ट राज्यकारभार. क्रांतीपूर्व काळामध्ये फ्रान्समधील प्रशासनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला होता. राज्यकर्ते चैन ऐशाराम यामध्ये रम्मान असल्यामुळे शासन व्यवस्था भ्रष्ट बनलेली होती. अमीर उमराव धर्मगुरू भांडवलदार यांच्या हातामध्ये फ्रान्सची पूर्णपणे सत्ता गेलेली होती. सगळी वरिष्ठ पदे या लोकांच्या ताब्यामध्ये होती आणि म्हणून त्यांनी मन मानेल तशा पद्धतीचा कारभार केलेला होता. हे वरिष्ठ अधिकारी राजाची मर्जी सांभाळण्यात धन्यता मानत असायचे. सर्वसामान्य प्रजेला प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचे स्थान नव्हते. राज्यकारभारामध्ये शिस्त नव्हती. सर्वत्र भ्रष्टाचार माजलेला होता. त्यामुळे राजकीय परिस्थितीमध्ये असंतोष निर्माण झालेला होता आणि त्यामुळे क्रांतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि क्रांती ही घडून आलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतरचं 7वं कारण आहे ते म्हणजे सदोष कायदेव्यवस्था. क्रांतीपूर्व काळामध्ये फ्रान्समध्ये अनेक न्यायालये होती, परंतु या न्यायालयामध्ये लिखित कायद्याची पुस्तके नव्हती. राजाचा शब्द म्हणजे कायदा मानला जात असायचा. अमीर उमराव व धर्मगुरू यांची वेगवेगळ्या अशा प्रकारचे त्यांचे कायदे होते आणि हे कायदे सर्वसामान्य जनतेवरती जुलूम करणारे अशा प्रकारचे होते. त्यानंतर 8वं कारण आहे ते म्हणजे भ्रष्ट न्यायव्यवस्था. फ्रान्समध्ये कायदे व्यवस्थेप्रमाणेच न्यायव्यवस्थासुद्धा अतिशय सदोष अशा प्रकारची होती. न्यायव्यवस्थेमध्ये एकवाक्यता नव्हती. न्यायाधीश पदावरती अमीर उमराव व राजघराण्यातील लोकांची मक्तेदारी होती. अनेक न्यायालये बंद असून न्यायाधीश घर बसल्या न्यायदानाचं काम करत होते. न्यायदानामध्ये भ्रष्टाचार होता.
केवळ संशयावरून लोकांना तुरुंगामध्ये डांबले जात असायचे. क्रूर पद्धतीच्या शिक्षा दिल्या जात असायचा आणि म्हणून सर्वसामान्य मनुष्य हा क्वचितच न्यायालयाची पायरी चढत असायचा. थोडक्यात फ्रान्समधील न्यायव्यवस्था ही पक्षपाती, जुलमी, अन्यायी, अत्याचारी अशा प्रकारची होती. 9वं कारण आहे ते म्हणजे राज्यकर्त्यांची युद्धखोर धोरणे, अकार्यक्षम लष्कर. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं कारण आहे. बुरबॉन घराण्यातील राज्यकर्त्यांनी साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब केल्यामुळे सातत्याने त्यांनी जी युद्ध केलेली होती त्यामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. भारतामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना इंग्लंडबरोबर झालेली जी सप्तवार्षिक युद्ध झालेली होती आणि त्या युद्धामध्ये फ्रान्सचा दारुण पराभव झालेला होता आणि त्यामुळं जगाच्या राजकीय वर्चस्वामध्ये फ्रान्सचं महत्त्व कमी झालेलं होतं आणि 16व्या लुईच्या कारकिर्दीमध्ये फ्रेंच लष्करी संख्या 1,05,000 होती आणि प्रत्यक्षात मात्र 3500 अधिकारीच या सैन्यामध्ये काम करत होते. सैन्यात शिस्त व राष्ट्रीय भावनेचा अभाव होता. सैनिकांचे पगार वेळेवरती दिले जात नसायचे आणि त्यामुळे सैन्य भरतीमध्ये सुद्धा अनेक दोष होते. राजा राणीचे लष्करावरती लक्ष नव्हते. लष्करी अधिकारी जनतेची पिळवणूक करत होते आणि त्यामुळे राज्यकर्ते व लष्करी अधिकारी यांच्या बाबतीत जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. 10वं कारण आहे ते म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण. फ्रान्समध्ये 17व्या व 18व्या शतकात सत्तेचे फार मोठ्या पद्धतीने केंद्रीकरण झालेले होते. सर्व राज्यकारभार व्हर्सायच्या राजवाड्यामधून बघितला जात असायचा आणि त्यामुळं राजाच्या सल्लागाराकडून तो ठरवला जात असायचा. त्यामुळे अनेक कामे अडून राहत असायची. तसेच निर्णय घेण्यास उशिरा लागत असायचा. यामुळे निर्णय लागेपर्यंत त्याचं गांभीर्य संपून जात असायचं. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं कारण आहे. त्यानंतर 11वं कारण आहे ते म्हणजे लोकशाही संस्थाचा अभाव. फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही कार्यान्वित असल्याने इंग्लंडच्या पार्लमेंटसारखी लोकशाही शासन व्यवस्था फ्रान्समध्ये कार्यरत नव्हती. केवळ अडचणीच्या प्रसंगी सल्लामसलत करण्यासाठी फ्रान्समध्ये मध्ययुगापासून स्टेटस जनरलची सभा ही भरवली जात असायची. या संस्थेची शेवटची सभा 1614 मध्ये झाली होती. त्यानंतर या सभेला राजाने कधीच बोलवले नव्हते. या सभेला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते आणि म्हणूनच या सभेमध्ये सरदार सभागृह, धर्मगुरू सभागृह आणि सर्वसामान्यांचे सभागृह या तिन्ही वर्गावरती अमीर उमराव आणि धर्मगुरू यांचे वर्चस्व होते. फ्रान्समध्ये या सभेने कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी ही सभा असमर्थ ठरलेली बघायला मिळते आणि अशा पद्धतीने या स्टेटस जनरल सभेने फ्रान्समध्ये असलेले जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत हे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पण केला नाही किंवा ही सभा भरवली गेली नसल्यामुळं या वेगवेगळ्या कारणांनी फ्रान्समधील जनता ही कंटाळलेली होती आणि क्रांतीला उद्युक्त झालेली होती. त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सामाजिक कारण. फ्रान्समध्ये क्रांती घडून येण्यासाठी सामाजिक कारणांनी